बियर लावू क्या? तुम्ही जसं म्हणलं की आता बियर लावू क्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला की तुम्ही जसं म्हणलं की बियर लावू क्या? आता बियर लावू क्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला की याला काय वाटलं मी दारू पितो असं होतं का? आता मला त्यावेळेस बियर दारू हा काय प्रकार माहीत नव्हता. म्हणजे दारू पितात तेवढं, दारूमध्ये प्रकार असतात हे मला माहीत नाही. बियर आहे का आणखी काय आहे काय माहीत नव्हतं. म्हणजे अजूनही माहीत नाहीत. मला एवढा राग आला. आणि सर्वसाधारणपणे मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तिथल्या लोकांना हिंदी बोलता येतं, कारण निजामच्या काळामध्ये असल्यामुळे ती एक सवय आहे, जनरली हिंदी बोलतात. मग ते मी रागात त्याला विचारलं, क्या समझा अपने आप को आपने, मुझे बियर पूछते हो? ऐसा क्या हुआ? तो बियर ही तो पूछ रहा हूँ, दूसरा क्या कर रहा हूँ? आणि ॲक्च्युली त्या दिवशी माझं तिथलं हॉटेलचं बुकिंग होतं, राहायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी JNUला जायचं होतं आणि इंटरॅक्शन करायची होती मुलांबरोबर किंवा इथं काय करायचं होतं. मैं तुम्हारे यहाँ नहीं रहूँगा, बॅग पॅक केली, लगेच रेल्वे स्टेशनला निघालो. त्याच्यामध्ये इथं कसं काय बियर कसं काय पाळू शकतात मला? म्हणजे इकडं फक्त बियरचं कल्चर आहे आणि इथं आपण अभ्यास करायचा. मला नाही करायचं. जेवढे पुस्तकं आणले होते बॅग घेतली, तिथून रेल्वे स्टेशन गाठलं. माझं तिकीट नव्हतं. मला अजूनही आता KK एक्सप्रेस आहे, कर्नाटक एक्सप्रेस म्हणतात ती गाडी, ते रात्री 9 वाजायच्या आसपास काहीतरी असते. ते तिकीट काढलं. रिझर्वेशन भेटण्याचं काही कारण नव्हतं. KK एक्सप्रेस त्यावेळेस नेहमीच फुल असायची, अजूनही कदाचित शेवटच्या मोमेंटला तिकीट भेटण्याचं कारण नाही. आणि मग तिकीट काढताना मिळेगा नाही म्हटलं, काय करायचं? तर तुम्हाला तिकीट जो आहे तो तिथं पेमेंट करून देईल रिझर्व करून. म्हटलं ठीक आहे. ते काय भेटलं नाही. जनरल डब्यात, यू विल नॉट बिलीव्ह, जनरल डब्यात टॉयलेटच्या समोर दिल्लीपासून आय थिंक भुसावळपर्यंत तसंच आलो. भुसावळला उतरून बस पकडली, जळगावला गेलो, जळगाववरून औरंगाबादला आलो. पण मी तिथं काही थांबलो नाही. हा माझा पहिला दिल्लीतला अनुभव आणि त्या बियरचा अनुभव.